नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय अत्यंत गंभीर आहे, महत्त्वाचा आहे आणि मी जे बोलतोय ज्या माणसांविषयी किंवा ज्या सगळ्या अशा एका माणसाविषयी बोलणार आहे ज्या माणसाकडे पाहून मनाला खेद होतो, मनाला दुःख होतं, वाईट वाटतं. या सगळ्या गोष्टी बोलूया, सविस्तर जरा बोलूया. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतलं ना आजही अंगावरती काटा जातो. एका लोकशाहीतला एक असा हिंदू वाघ ज्या माणसानं कित्येक प्रस्थापितांच्या समोर उभं राहून सांगून दिलं की या देशामध्ये हिंदूंसाठी लढणारा आवाज आजही सक्षमपणे ताट मानेनं उभा आहे आणि तो सांगतोय की या देशामध्ये जर मी उभा राहिलो ना, ताई जगदंबेनं मला एवढी ताकद दिली की हजारो लाखो लोक मी आमची हिंदू समाजाची जमवू शकतो. हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी संपूर्ण हयात हिंदूंच्या या लोकशाहीच्या काळामध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी, हिंदूंच्या मला असं वाटतं भविष्यासाठी घालवली, ते बाळासाहेब ठाकरे. म्हणजे अगदी मी पूर्वीच्या सगळ्या लोकांमध्ये जायत नाही, मग आपले सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, अनेक लोक असतील, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जाऊया. ही सगळी लोक या सगळ्या लोकांच्या विरोधात आणि हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होते. आणि आत्ताच्या घडीला माझ्या पिढीला माहीत असलेलं महत्वाचं नाव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ज्या बाळासाहेबांनी हिंदूंवरती होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडली, ज्या बाळासाहेबांनी आपल्या भाषणांमधून, आपल्या आवाजातून तिखट तीव्र प्रतिक्रिया देऊन समोरच्यांना सांगून दिलं की अजून आम्ही जिवंत आहे. हे या बाळासाहेबांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या प्रकारे राजकारण करतायत ना, अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे. आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या म्हणजे अगदी प्रबोधनकारांपासून ते अगदी बाळासाहेब ठाकरेंपर्यंत बाळासाहेबांनी केलेल्या राजकारणावरती कुठेतरी पालता घड्याचं पाणी टाकतायत. हे बाप पाहून मनाला इतकं वाईट वाटतं ना, तुम्हाला काय सांगू या गोष्टी. मी माझ्या कित्येक व्हिडिओ बनवलेत मी उद्धव साहेबांवर, कित्येक व्हिडिओ. मी आजही सांगतो, जर उद्धव साहेब जे काही तुमच्यावरती राजकारण झालं ना, त्यातून अलिप्त राहून वैयक्तिक वेगळे जरी उभे राहिला असतात ना, तरी महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावरती घेतलं असतं. पण ह्या हिरव्या चादरींसाठी, या गोल टोपी, जाळीदार टोपीवाल्यांसाठी तुम्ही आयुष्यभर ज्या माणसानं, म्हणजे जो माणूस निखाऱ्यांवरती उभा राहिला, ज्यानं तमा केली नाही कुठल्या गोष्टीची, त्या बाळासाहेबांच्या संपूर्ण हयातीवर प्रश्नचिन्ह उभं करताय, हे मात्र लक्षात ठेवा. मी अत्यंत भावनिक झालोय आज बोलताना या सगळ्या गोष्टी. पण नाही जमत, आपल्याला ते जमतच नाही. मी बिंदास बोलून टाकतो. त्या वक्फ बोर्डाची कालची गोष्ट, काय बोलताय तुम्ही उद्धव साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो, तुमच्या बाळासाहेबांची भाषणं ऐकून बघा, काय बोलतायत बाळासाहेब या सगळ्या गोष्टींवरती. जरा डोक्यात घुसू द्या. तुमच्या डोक्यात जे पवार साहेबांनी वारं घुसवलंय ना, आणि काँग्रेसी लोकांनी, विचित्रपणा आहे सगळा विचित्रपणा. मी म्हणतो ते गेलं तेल लावत, बाकीचे तुम्हाला कोणी स्वीकारलं, कोण तुमच्या पक्षातून फुटून गेलं, जाऊ द्या ना. तुम्ही एकटे उभे राहिला असताना आणि फक्त बाळासाहेबांच्या नावावर, तर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी हे तुमचे शिवसैनिक, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा राहिला असता. पण आज तुम्ही ते सगळं गमवून बसलात, सगळं गमवून बसलात. मी आजही बाळासाहेबांची जुनी भाषणं काढून ऐकतो ना, डोळ्यातून पाणी येतं या सगळ्या गोष्टी ऐकताना. त्या विशाळगडाची गोष्ट झाली, एकही अवक्षर नाही. हे वक्फ बोर्डाचं झालं, त्यालाही विरोध असो. तुम्हाला पडलेली मतं ही कुणाची पडले ते तुम्हाला देखील माहिती. फक्त एकदा बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर उभे राहा आणि त्यांच्या डोळ्यात डोळं घालून फक्त म्हणा की बाळासाहेब, तुम्ही तुमचं जे हिंदुत्व आहे ना, तेच हिंदुत्व मी पुढे चालवतोय. फक्त एकदा म्हणा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, या सगळ्या जाळ्यांमधनं बाहेर या. ही सगळी लोक तुम्हाला फक्त ओरबाडून खायला आहेत आणि तुमचं अस्तित्व संपवण्याचं काम करतायत. ज्या बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला संपवण्याचं काम ही सगळी लोक करतायत, एवढं लक्षात ठेवा. कारण बाळासाहेबांची सगळी गोष्ट यांना आजही सलते, यांना आजही त्याचं वाईट वाटतं, त्यांना आजही त्याच्याविषयी राग आहे. म्हणून तुम्हाला या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवून हे जे सगळं षडयंत्र केलं ना, तुम्हाला कळलंच नाही हो, कधी कळलंच नाही. ते षडयंत्र एकनाथ शिंदे साहेबांना कळलं, त्या माणसाला कळलं, तुम्हाला नाही कळू शकलं की शिवरात तुम्ही तुमच्याकडे सगळे आहे, पण तुम्ही एका गोष्टीत मागे गेलात, ते म्हणजे बाळासाहेबांची संपूर्ण हयातीवर प्रश्नचिन्ह उभं केलं, संपूर्ण हयातीवर. आज वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी, फार दुःख होतं मला. म्हणजे हात जोडून विनंती आहे, तुम्ही निघा या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघा. कुठंतरी आज बाळासाहेबांना वाटू द्या की माझा वाघ, आज जो हिंदू वाघ आहे, ज्याला मी जन्माला घातलाय. आणि बाळासाहेबांचं शेवटचं वाक्य ऐका, काय आहे ते, जे तुमच्या हातात शिवसेना सोपवली ना, ते कशासाठी सोपवले याचा जरा विचार करा एकदा. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय सर्वांना. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.